वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजता आहेत 4:45 सकाळचे आणि आम्ही गेलेलो आता आंबे आणायला. जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, पूर्ण मी ब्लॉग शूट केला आहे तो थोडाफार. आणि त्याच्यानंतर आता मला सांगायचं होतं की जो मी तुम्हाला इन्सिडेंट सांगत होतो तो इन्सिडेंट झाला आमच्या गाडीचा टायर चोरला. हे आमच्या गाडीचा हां अरे बॉक्स हे बघा गाईस, आणायला गेलेलो आम्ही आणि आमच्या गाडीचा टायर चोरला. इकडे लावलेली गाडी. तुम्हाला मी इन्सिडेंट प्रॉपरली पूर्ण सांगेन थोड्या वेळाने. एकच मिनटं थांबा, किंवा सकाळी सांगतो तुम्हाला. मी आता नाही, मी जेव्हा सकाळी उठेन तेव्हा मी तुम्हाला पूर्ण इन्सिडेंट सांगेन. ओके, तर लेट्स गो. हे घेऊन जाऊया आधी. तर काय, आता मी तुम्हाला दाखवतो. आता मी पेटी ठेवून आलो. पप्पांना बोललो तुम्ही जावा, मी व्हिडिओ शूट करून येतो थोडीफार. आता तुम्हाला सांगतो, मी इथे लावलेली गाडी प्रॉपर ह्या जागेवर प्रॉपर लावलेली. लाईनीत 3 रिक्षा लागलेल्या आहे दुसऱ्यांच्या. 3 रिक्षा लाईनीत लागलेल्या आणि आमची एक रिक्षा इकडे लागलेली परवाच्या दिवशी. तरी आदल्या दिवशी जेव्हा कवर टाकलं आम्ही, त्याच्यानंतर थोड्या वेळाने मला झालंच की आमची रिक्षा एका साईडला काहीतरी होणार. आणि पुढच्या दिवशी सकाळी मी झोपेत असताना मम्मी बोलली, सोन्या गाडीचा टायर चोरला. म्हणजे विचार करा, इंट्युशन लेवल विचार करा. पण आमच्याच गाडीसोबत लास्ट टाईम पण जेव्हा नवीन गाडी घेतलेली तेव्हा 2 महिने झालेले, एकदा टायर चोरायचा प्रयत्न केला, पण ते टायर लॉक असतो ना, त्याच्यामुळे त्याला जमलं नाही. मग नंतर सेकंड टाईम त्यांनी जवळजवळ 3-4 दिवसांनी प्रॉपर तयारी करून आला आणि चोरला शेवटी. आत्ता चोरला ते पप्पांना एवढं काही वाटलं नाही, कारण अशी इथं लावलेली गाडी, अशी लावलेली तो मागचा टायर चोरला. तसा तो सरसर गाडी खाली येते तशी येऊन राहिलेली. लांबूनच समजलं त्यांना गाडी टायर चोरला. पण त्याच्या आधी त्यांनी इथं लावलेली गाडी, इथं ह्या रिक्षाच्या जागेवर लावलेली गाडी. आणि त्या चोराने काय केलं, हा मागचा टायर असतो ना तो चोरला आणि त्याच्या जागेवर वीट असते आपली, ती लावली. वीट लावल्यावर ती बॅलन्स झाला आणि तो कवर तसाच होता. त्यांनी सकाळी कवर काढला, बघतायत तर टायर गायब. वीट लावली आणि वीटवरती बॅलन्स केला. विचार करा ह्या लेवलचं. आणि बरं, मला परवाच्या दिवशी इंट्युशन झालेलं की काहीतरी होणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, फक्त बाकी एका काकांची रिक्षा डायरेक्ट चोरीला गेली. आमची जमली नाही त्यांना, कारण आम्ही लावलेला ते हँडल लॉक असतो ना, साखळी लावतो आम्ही कायम. त्याच्यामुळं झालं सीन तो. आणि त्यांनी प्रयत्न केलेला हँडल लॉक वगैरे तोडायचा, पण त्याच्याने झालं नाही ते, जसं पप्पांनी सांगितलं मला. पण विचार करा काय लेवलचे लोक असतात. एखादा बिचारा आपल्या कष्टाने करतोय, काय करतोय ते त्यांना बघत नाही, आणि हे दारू कुठल्याही व्यसनासाठी हे लोक चोरून घेऊन जातात. 4 दिवस आधी तर पेट्रोल चोरलेला, जवळजवळ 5-6 लिटरचा कॅन त्यांच्या गाडीत सापडला. 4 जण होते चोर. एकाला एक भेटला आणि त्याला कुठला धरून असं झालं. सॉरी हे शब्द माझ्या तोंडातून येत आहेत. पण परवाच्या दिवशी मला असं वाटलेलं ना की आमच्याच गाडीसोबत का, कुणाचंच होऊ नये, पण स्टील असं वाटलेलं की आता बघा ही रिक्षा आहे, ह्या रिक्षा आहेत सगळ्या, आमची रिक्षा आहे. ह्याच्यात पण कोण येणार, सर्वात रिक्षा चोर येणार तो आमच्या इथंच येणार. आता ह्याच्या आधी पण जेव्हा आमची चोरी झालेली, आमचं टायर चोरी झालेलं, तेव्हा पण 3-4 रिक्षा लागायच्या इथे. तेव्हा पण आमची रिक्षा टार्गेट, आणि सगळं तेव्हा आमचंच सगळं. असं काहीतरी झालेला सीन, असं ते मी तुम्हाला मोकळं करून मला सांगायचं होतं तुम्हाला. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आता वाजलेले आहेत, सकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत. आणि मी तर चान्सेस बघत होतो, आज 3 वाजता मी जेव्हा बाहेर आलेलो, 2:30-3 वाजता, तेव्हा जर कोण भेटत असतं आणि
गाईज म्हणून आता पप्पांनी कवर नाही टाकलाय. आता तसं पण एका तासात एक दीड तासात गाडीवर जायला झालं त्याच्यामुळे. लेट्स गो. आता एक थंबनेल शूट करून घेऊया आपण. थांबा, इथून नाही, इथून कुठून चांगला थंबनेल.